भारत देशामध्ये 1996 साली पेसा कायदा लागू झाला. 73व्या घटना दुरुस्तीची अनुसूचित क्षेत्रात अंमलबजावणी करण्याची वाट पेसा कायद्यामुळे सुकर झाली. या कायद्यानं पंचायत व ग्रामसभा यांना विशेष अधिकार दिले. अनुसूचित क्षेत्रातील रूढीगत कायदे, सामाजिक, धार्मिक प्रथा यांची स्वायत्तता जपण्याचा तसेच सामूहिक साधन संपत्तीच्या परंपरागत व्यवस्थापनाचा गावाचा अधिकार या कायद्यानं मान्य केला. पेसा गावांच्या कार्यक्षेत्रातील भूसंपादन, गौण खनिज उत्खनन, मादक द्रव्य सेवनास नियंत्रण, गौण वनोत्पादन, जमिनीचे हस्तांतरण, ग्रामीण बाजारपेठा, सावकारी इत्यादी बाबत ग्रामसभेची निर्णय क्षमता व पंचायतीची अंमलबजावणी यावर हा कायदा महत्त्वपूर्ण आहे. पंचायतीकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांबाबत निर्णायक अधिकार ग्रामसभेला देऊन पेसा कायद्यानं ग्राम स्वराज्याला मोठे पाठबळ दिले आहे. ग्रामसभेच्या बैठका घेण्याआधी किमान 5 दिवस अगोदर जाहीर नोटीस लावली जाते, दवंडी दिली जाते. पेसा मोबिलायझर याच्याकडून प्रत्येक मतदाराला ग्रामसभेत उपस्थित राहण्याबाबत कळवले जाते. ग्रामसभेच्या बैठका खुल्या व मुक्त वातावरणात घेतल्या जातात. या गावांना आदिवासी विकास विभागाच्या 5% अबंध निधी योजनेचा लाभ मिळतो. पेसा निधी किती येतो, तो शासकीय नियमानुसार कोणकोणत्या बाबींवर खर्च करावा लागतो याबाबतची माहिती सर्व ग्रामसभा सदस्यांना दिली जाते. कामांचा प्राधान्यक्रम गावाच्या गरजा लक्षात घेऊन गावकरीच ठरवतात. हा निधी पायाभूत सुविधा, पेसा कायदा व वन हक्क कायदा अर्थात FRA यांची अंमलबजावणी, आरोग्य, स्वच्छता व शिक्षण, वनीकरण, वन्यजीव संवर्धन, जलसंधारण, वनतळी, वन्यजीव पर्यटन व वन उपजीविका या 4 बाबींवर खर्च केले जाते. पेसा नियम 2014 नुसार गठीत स्थायी समित्या ह्या ग्रामसभेनं विविध विषयांवर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पार पाडतात. त्या ग्रामसभेला जबाबदार असतात. या सर्व समित्यांमध्ये महिलांची संख्या किमान 50% असणे बंधनकारक आहे. पेसा नियमानुसार शांतता समिती, न्याय समिती, साधन संपत्ती नियोजन व व्यवस्थापन समिती, मादक द्रव्य नियंत्रण समिती, कर्ज नियंत्रण समिती, बाजार समिती, ग्रामसभा कोष समिती, दक्षता व सनियंत्रण समिती या 8 समित्या या ठिकाणी कार्यरत आहेत. या समित्यांच्या माध्यमातून जल, जंगल, जमीन यांसारख्या नैसर्गिक साधन संपत्तीवरील ग्रामसभेच्या अधिकाराचे व्यवस्थापन केले जाते. आमची ग्रामपंचायत ही पेसा क्षेत्रात ग्रामपंचायत आहे. हरणगाव आणि बारवपाडा ही 2 पेसा गावे आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे अनुबंध अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे अर्थात पेसा कायदा याची प्रभावीपणे अंमलबजावणी ग्रामसभेच्या माध्यमातून हरणगाव येथे झालेली आहे. हरणगाव हे 1183 लोकसंख्येचं गाव आहे आणि बारवपाडा 300. 1483 दोन्ही गावां मिळून लोकसंख्या आहे. इथे पेसा निधी हा आल्यानंतर ग्रामसभेमध्ये त्यावर चर्चा केली जाते आणि ग्रामस्थांच्या आणि गावाच्या गरजेनुसार कामांची निवड केली जाते. शासन निर्णय दिनांक 21 एप्रिल 2015 नुसार अ ब क ड यामध्ये या कामांची विभागणी केली जाते आणि गाव विकास आराखडा ग्रामसभेमध्ये तयार केला जातो.